मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, एका मुलीच्या नजरेत सर्वात शक्तिशाली व्यक्ती कोण असतो? चला तर मग ह्या कथेतून आपण पाहूया. एका पित्याने आपल्या मुलीचे संगोपन खूप चांगल्या प्रकारे केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचं शिक्षण केलं, जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टीनॅशनल कंपनीची CEO झाली. उच्च पद, भरपूर वेतन, सगळ्या सुखसुविधा तिला कंपनीकडून प्राप्त झाल्या. एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला. तिला मुलगाही झाला. तिचा आता आपला सुखी परिवार बनला. वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडिलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनली आहे. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत. हे सगळं बघून वडिलांची छाती मात्र अभिमानाने फुलली. ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिनमध्ये गेले व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे? मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली, माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा? वडिलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल, बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात, ज्यांनी मला एवढं योग्यतेचं बनवलंय. या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले, पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की परत सांग, या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे? मुलगी ह्या वेळेस म्हणाली की बाबा, तुम्हीच आहात या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती. वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले, अगं, आत्ताच तर तू स्वतःला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगत आहेस. मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली, अहो बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडिलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असेल ना, हो की नाही बाबा? वडिलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली. खरंच आहे की ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडिलांचा हात असेल ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असेल. आपली प्रगती व उन्नती फक्त आपले आईवडीलच आपल्या प्रगतीवर खुश असतात. म्हणून ही गोष्ट खरी आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.